नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आरोग्याचा श्री गणेशा या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे मॅम. आपण मॅमचं स्वागत करूया. मॅम, कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी तुम्हाला सध्या जो स्टुडिओ क्रमांक दिसतोय तो तुम्ही आवर्जून नोट करून घ्या, कारण श्री गणेशा आरोग्याचा आपण मागच्याच आठवड्यात केलेला आहे आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलेला आहे. पण तुमचे भरपूर प्रश्न होते जे मॅमला विचारायचे होते आणि ते राहून गेलेले आहेत, तर त्यासाठी आज पुन्हा आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 02269302444. तर लगेच कॉल करा आणि तुम्ही तुमचे प्रश्न मॅमला विचारू शकता. मॅम, प्रेक्षकांचे प्रश्न येतील, पण त्याआधी मला माझा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे की नेहमी काय होतं जेव्हाही आरोग्याचा श्री गणेशा करायचा असतो तर आम्ही मुहूर्त शोधत असतो की हा ठीक आहे, आम्ही सोमवारपासून करू किंवा उद्यापासून करू किंवा महिन्याच्या सुरुवातीपासून. तर हे काही गरजेचं आहे का? असं बघा, खूपच चांगला प्रश्न आहे खरं. कारण की बऱ्याचदा आपण बघतो की जेव्हा वर्ष बदलतं तेव्हा 1 जानेवारीला सगळे लोक ठरवतात की हे आपण आयुष्यात करायचं आणि याची आपण सुरुवात करूया पहिल्या दिवशी, म्हणजे व्यवस्थितपणे करता येईल. तर नक्कीच त्याच्या मागची जी भावना आहे ती करेक्ट आहे. कारण की मुहूर्त जर का चांगल्या याने सुरू केलं तर ती गोष्ट जास्त दिवस टिकते, किंवा आपल्याला ज्या कार्याकरता आपण ती गोष्ट सुरू केलेली आहे ते कार्य व्यवस्थित होतं. आपण म्हणतो ना की श्रीचा जर का आशीर्वाद असला, म्हणजे श्री गणेशांचा, तर मग कार्य निर्विघ्न पार पडतं. तर त्यामुळे मुहूर्त खरं पाहायला हरकत काहीच नसते, पण मुहूर्त टाळत जाणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मुहूर्त एकदा ठरवला की आपण या चांगल्या मुहूर्ताला सुरुवात केली की मग ती गोष्ट सतत करत राहणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि त्याशिवाय खरं मला वाटतं की डिसिप्लिन आयुष्यामध्ये आपण नाही कुठल्याही गोष्टी करता फॉलो केलं तर वेळ काळ आपण कितीही चांगली घेतली तरीही मग त्याचा खरा फायदा आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे मुहूर्त बघावा, काहीच हरकत नाही. तर 10च्या 10 दिवस आपल्याला सांगितलेले आहेत की खूप उत्तम आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या काळामध्ये श्री गणेशांचा आशीर्वाद आपल्याबरोबर आहे. तर कालपर्यंत आपण जर का आरोग्याचं श्री गणेश नसेल केलेला तर म्हणूनच आज आठवण करून द्यायला आपण परत भेटतो आहोत की आरोग्याचं श्री गणेश नक्कीच करायला पाहिजे. आणि ती जी काही आठवण आहे किंवा ती जी काही सूचना आहे ती करायला खरं आपण प्रत्येक बुधवारी भेटतोच. त्यामुळे ज्या वेळेला आपण सुरू करू त्या वेळेला चांगली गोष्टीला हरकत काहीच नसते. त्यामुळे हिंदीमध्ये एक म्हण पण आहे, जब जागो तब सवेरा. तीही तुम्ही जर का फॉलो केलं तरी हरकत नाही की आज नाही, उद्या नाही, चांगला दिवस नाही, ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी चांगल्या गोष्टीचं पालन सुरू करणं हे कुठल्याही दिवशी चांगलंच असतं आणि आपल्या आरोग्याकरता हितकरच ठरतं. अगदी मॅम. आणि तर आजच आपण याला सुरुवात करणार आहोत. मॅम, पहिला फोन आलेला आहे, अकोल्यावरून राजेश आहेत. सर, तुमचा प्रश्न विचारा. सर, माझा आवाज येतोय? तुमचा टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि प्रश्न विचारा. सर, तुमच्या टीव्हीचा आवाज सर तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि प्रश्न विचारा. बरं मॅडम, पोटात त्रास आहे मला, म्हणजे आवचा त्रास आहे पोटाचा. अच्छा सर, काय वय आहे तुमचं आणि किती वर्ष त्रास होतोय तुम्हाला? मॅडम, मला म्हणजे 20 वर्षापासून त्रास आहे पोटाचा. अरे बाप. अच्छा. आणि गरम खाल्लं, काही मेडिकलच्या गोळ्या केल्या तर खूप त्रास होते मला. संध्याचा प्रॉब्लेम लागते, मळमळ होणे. काय सांगता येईल? कसं बघा की उलट मी तर म्हणेन की आरोग्याचा श्री गणेश आपण आरोग्य टिकवून ठेवण्याकरता करायला पाहिजे. शरीरामध्ये कुठलाही रोग असला आणि एस्पेशली पचन संस्थेशी जर का तो रिलेटेड असला तर वेळ बिलकुलच घालवण्यात अर्थ नसतो. म्हणजे आपण लगेचच त्याच्यावरती कार्य केलं. कारण की बघा, आपण वातावरणातनं घेत असतो ते प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन, ती आपल्या शरीरामध्ये कामाची असते. दुसरं महत्त्वाचं असतं ते म्हणजे आहार आणि पाणी, ज्याच्याने आपलं सगळं शरीर तयार होतंय. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेही आपल्याला पचन संस्थेमध्ये दोष दिसत असला ना तर लगेच कळायला पाहिजे की सगळं आपल्याला जे न्यूट्रिशन शरीरामध्ये जायला पाहिजे ते मिळत नाही आणि त्याच्यामुळे बरेचसे आजार पुढे उद्भवतात. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलेलं सुद्धा आहे की जर का पचन संस्थेत काही दोष असला तर ते बऱ्याचशा आजारांना आमंत्रण असं ठरू शकतं. त्यामुळे सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही संतुलनचं अन्नयोग सारखी एखादी जी गोळी आहे की जी पचनामध्ये मदत करू शकेल ती तुमच्या आहाराचा शेवटला घास सारखी रोज घ्यायला सुरू करून टाका. त्याचबरोबरीने रात्री झोपत असताना संतुलन सॅनकुल चूर्णासारखं एखादं जे चूर्ण आहे तेही तुमच्या आहारामध्ये नक्कीच ठेवा तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये. आणि बरोबरीने तुम्ही
आपल्या लिव्हरची आणि आपल्या एकूणच पचनसंस्थेची ताकद वाढण्याच्या दृष्टीने सुद्धा संतुलन बिल्वसांसारखं एखादं जर का मदत करणारं जे पचनसंस्थेला औषध असतं ते तुम्ही जर का नियमाने घेऊ शकलात तर त्याचाही तुम्हाला फायदा नक्की होताना दिसेल. याच बरोबरीने पोटाला रोज संतुलन अभ्यंग सेसमी तेलासारखं एखादं तेल चोळणं त्याचाही फायदा नक्की मिळू शकेल. या गोष्टी तुम्ही थोडा दिवस करा, पण त्याच्याने नाही फरक पडला तर माझा असा सल्ला राहील की तुम्ही तज्ज्ञांचा लगेचच व्यवस्थितपणे सल्ला घेऊन मार्गदर्शन घेऊन आणि याच्यावरती औषधोपचार किंवा गरज पडली तर एखादा बस्ती वगैरे सारखा उपचार जो आहे पंचकर्माद्वारे तोही केलात तर त्याचा तुम्हाला लवकर उपयोग व्हायला मदत होऊ शकेल. अगदी मॅम. पुढचा फोन आलेला आहे तेजवरून. शुभम आहेत सर, तुमचा प्रश्न विचारा. सर माझा आवाज, प्रश्न विचारा सर तुमचा. मॅडम माझ्या तोंडातला एक 3-4 दिवस झाले आणि त्याचा इतका म्हणजे किती गोळ्या खाल्ल्या तरी काही होत नाहीये. अच्छा, तोंड आलंय म्हणतात ते का? ओके ओके सर, पोट साफ होतंय तुमचं रोज? काय म्हणताय? पोट साफ होतंय तुमचं रोज? हो होतंय. अच्छा. आता बघा, सहसा जेव्हा तोंड येतं त्याला 2 मुख्य कारणं असतात. एक तर आपल्या पचनसंस्थेत असलेली जे अग्नी किंवा हीट आपण म्हणू शकू, जी अवाजवी असते आणि त्याच्यामुळे त्रास होणं म्हणजे ती उष्णता वाढली तर नॅचरली आपल्या आतमध्ये सगळी जी म्युकस मेम्ब्रेन असते तीच म्युकस मेम्ब्रेन आपल्या तोंडापर्यंत येते आणि त्यामुळे आतमध्ये कुठेही उष्णतेचा त्रास असला तर हे अल्सर्स होणं किंवा जळजळ होणं वगैरे स्वाभाविक असतं. सध्याच्या काळामध्ये मात्र आपल्याला B12 हे जे काही विटॅमिन आहे की जे आपल्या शरीरामध्ये खूप गरजेचं असतं कुठल्याही म्युकस मेम्ब्रेनचं काम व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने, त्याची सगळ्यांमध्ये कमतरता फार प्रमाणात आढळायला लागलेली आहे. कारण की आपलं खाणं पिणं चुकतंय. आपण वरचेवर आपल्या समाजामध्ये कुठलीही औषधं घेण्याचा जो आपण म्हणतो की पद्धत रूढ झालेली आहे की जरा काही त्रास झाला की कुठलं तरी अँटीबायोटिक्स किंवा कुठलं तरी अँटीहिस्टॅमिन वगैरे म्हणजे आपण बघू तिथे या सगळ्या गोष्टी तयार आहेत. आणि आजही तुम्हाला वृत्तपत्रात या सगळ्या बातम्या वाचताना समजलं असेल की किती चुकीच्या प्रमाणात याचा वापर सध्या चाललेला आहे. त्यामुळे शरीरामध्ये असल्या प्रकारचे कुठलेही अँटीबायोटिक्स वगैरे गेले की सुद्धा B12 कमी होणं अशा प्रकारचे त्रास होतो. तर एक तर उष्णता कमी होण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम आपल्याला गुलकंदासारखा एक खूप सोपा उपाय आयुर्वेदाने सांगितलेला आहे, ज्याला आपण औषधही म्हणू शकत नाही. तर प्रवाळयुक्त गुलकंद जो आहे संतुलनचा गुलकंद स्पेशल म्हणून, तो तुम्ही सकाळ संध्याकाळ लगेचच घ्यायला सुरू करा. त्याचबरोबरीने संतुलनच्या पित्तशांतीसारख्या ज्या गोळ्या आहेत त्याही तुम्ही सकाळ संध्याकाळ नियमाने आत्ता घेतल्या तर त्याचाही फायदा होऊ शकेल. आणि तोंडातलं सगळं आरोग्य एकूण व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने संतुलनचं सुमुख तेलासारखं किंवा आयुर्वेदामध्ये सांगितलेलं एरिमेदादी तेल वगैरे सारखं जे तेल आहे त्याचा गंडूश किंवा कवल करणं याचाही खूप फायदा होतो. माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावाने, त्याच्यावरती गंडूश किंवा कवल सुमुखसारख्या तेलाने कसं करावं याच्याबद्दल व्यवस्थित व्हिडिओ दिलेला आहे सर, तर तोही तुम्ही नक्की बघावा. या तिन्ही गोष्टी तुम्ही केलात तर मला वाटतं लगेचच तुम्हाला एक 2-4 दिवसात त्याच्याने फरक जाणवून हा त्रास कायमचा कमी व्हायला मदत मिळू शकेल. अगदी मॅम. आणि तरीही काही समस्या असतील, काही त्रास असेल तर तुम्ही मॅमचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही फक्त सध्या स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत ते नोट करून घ्या आणि अपॉइंटमेंट घ्या. पुढचा फोन येतोय नाशिकवरून. दिगंबर सर आहेत आपल्यासोबत. सर तुमचा प्रश्न विचारा. मॅडम मी नाशिकहून बोलतोय. हां सर. मला डायबिटीसच्या बाबतीत विचारायचं होतं. तुम्हाला डायबिटीजचा त्रास आहे? हो. काय वय आहे सर तुमचं? 41. अच्छा. आणि काय विचारायचं सर तुम्हाला प्रश्न? मी गोळी बंद करू शकतो का किंवा गोळी बंद होऊ शकते का भविष्यात? अच्छा. आता बघा कसं आहे सर की मधुमेह जो आजार आपण म्हणतो आहोत, आयुर्वेदिक दृष्ट्या आपण जर का त्याच्याबद्दल विचार केला तर आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की शरीरातल्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या धातू आहेत त्याच्यातनं हा आजार मुख्य तयार होत असतो. आणि त्याच्यातही आपल्या शरीरातलं जे पाण्याचं बॅलन्स आहे ते जर का व्यवस्थित राहिलं नाही तर त्याच्यातनं असे दोष जास्त तयार होतात. आता साखर पचत नाहीये हा आजार आपल्याला मुख्य समजून घेण्याची गरज आहे. साखर फक्त रक्तामध्ये कमी करणं हा त्याच्याकरता इलाज नव्हे, तर साखर शरीरामध्ये पचून आणि मग शरीरात व्यवस्थितपणे वापरली गेली पाहिजे. आता जेव्हा आयुर्वेदिक दृष्ट्या आपण त्याचं सगळं मूल्यांकन करतो, डायग्नोसिस करतो की व्यक्तीला कशा प्रकारचा त्रास आहे, काय प्रकारची प्रकृती आहे, त्याच्या हिशोबाने आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की कोणाला कितपत बरं वाटू शकतं.
जसं वाताचा जर का मधुमेहाचा त्रास असला तर मग तो आपल्याला थोडासा कष्टसाध्य सांगितलेला आहे. त्यामुळे प्रकृतीचा विचार आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागतो. तरीही पचनाच्या दृष्टीने साखरेच्या आपण जेव्हा औषधं देतो तर जरी अगदी पटकन साखर कमी नाही झाली तरीही लोक एवढं नक्की सांगतात की अरे मला आता थोडी पहिल्यापेक्षा जास्त ताकद वाटतेय. कारण ती साखर आहे ती शरीरात एकदा वापरली गेली तर आपल्याला उत्साह राहतो, आपल्याला ताकद राहते आणि ती साखर आयुष्यातनं आपण काढून टाकली तर मग मात्र कुठे आपल्याला ताकद आणि उत्साह राहत नाही. त्यामुळे डायबिटीजमध्ये साखर जरी लोक कमी करत राहिले गोळ्या घेऊन तरीही पुढचे त्रास जे आहेत की कोणाचे तरी किडनीला त्रास होतोय, हार्टला त्रास होतोय, कोणाच्या तरी रक्ताच्या वाहिन्या खराब होतात, कोणाच्या तरी पायांना खूप मुंग्या येतात, कोणाच्या तरी न्यूरोपॅथी झालेली आहे, हे त्रास काही कमी होत नाही. कारण की आपण ती जी सगळ्यात महत्त्वाची ऊर्जा आहे साखर तीच आपण थांबवून टाकलेली असते शरीरामधून. त्यामुळे आयुर्वेदामध्ये याच्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो खूप वेगळा आहे. त्याच्याकरता प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यावं लागतं, व्यवस्थितपणे सगळ्या धातूच्या पचनावरती आपल्याला काम करावं लागतं, बऱ्याचदा संतुलन पंचकर्मासारखं शास्त्रोक्त पंचकर्मसुद्धा करावं लागतं. ते सगळं केलं तर आपल्याकडे असंख्य अशा केसेस आहेत की ज्यांचे इंजेक्शन्स सुटलेले आहेत, गोळ्या सुटलेल्या आहेत आणि ते व्यवस्थितपणे नॉर्मल जे आपण जेवण म्हणूया किंवा रोजचा दिनक्रम आहे ते फॉलो करून आणि राहतात आहे. त्यामुळे हे परत होऊ शकत नाही का हा आपण विचार केला तर आपण चुका केल्या तर आयुष्यात कुठलाही आजार परत येतो. त्यामुळे 10-10 वर्ष गोळ्या बंद झालेली लोक आहेत की ज्यांनी चुका परत झाल्या खूप तर परत सुरू पण करायला लागल्या गोळ्या पण परत बंद पण करता आल्या. त्यामुळे आपण त्याच्यावरती किती मेहनत घेतोय त्याच्यावरती या गोष्टीचं उत्तर आहे ते हो किंवा नाही ठरतं. त्यामुळे प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या, व्यवस्थितपणे सगळी सांगितलेली काळजी घ्या, पंचकर्म करा तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण म्हणतो की इफेक्ट मिळण्याचे जे चान्सेस आहेत किंवा गोळी बंद होण्याचे जे पॉसिबिलिटी आहे ते वाढवण्यात नक्की मदत मिळू शकते. अगदी मॅम. बोरीवलीवरून रंजना कदम आहेत आपल्यासोबत. मॅम तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा मॅम. डॉक्टर माझ्या पायाचा तळवा आहे ना, उजवा तळवा, तो टाचेच्या पासून पुढे थोडा दुखतो खूप. म्हणजे बसून उठल्यानंतर की एकदम कळ जाते. बसून उठल्यानंतर एकदम कळ जाते आणि सकाळी उठता तेव्हा दुखत असतो का पाय? सकाळी उठल्यानंतर असं दुखत नाही, पण असं जरा कांबी वाटून जरा बसले ना की मग उठायला गेले की तो तळवात कळ जाते. म्हणजे टाटेच्या वरच्या साईडला उजव्या. आणि असं काही पांढरं. आणि मला ना 4 वर्षापूर्वी डॉक्टर स्लीप डिस्क झाला होता. 4 वर्षापूर्वी काय? सॉरी, स्लीप डिस्क झाला होता. स्लीप डिस्क झाला 4-5 वर्षापूर्वी. अच्छा. तर तो ठीक झालं माझं सगळं. पण आता हे माझं ते आता मी तुमचं ते पादाभंग वगैरे सुद्धा वापरते, पण काय मला फरक नाही पडत आहे. बरं. आणि पांढरं पाणी वगैरे अंगावरून जातं असं काही त्रास? नाही, माझं आता वय खूप आहे डॉक्टर. 77 वय आहे माझं. तो ती माझी व्यवस्थित पाळी वगैरे माझी व्यवस्थित गेली, बाकी मला काही त्रास नाही डायबेटीस वगैरे. अरे वा. पण तो उजवा तळका आता किती महिने झाले पण त्याच्यात काय मला फरकच नाही पडत आहे डॉक्टर. बरं. आणि पहिली आता सूज यायची त्या घोट्यावर सूज असायची, ती थोडी कमी झाली आहे आणि ती संध्याकाळची येते, सकाळी अजिबात नसते. ओके. बर. काय सांगता येईल? आता बघा कसं आहे की हे जे काही वय वाढतात तसे वाताचे दोष वाढतात, शरीरामध्ये जी काही आपल्या हाडांची ताकद असते ती हळूहळू कमी व्हायला लागते. त्याकरता आपल्याला हाडांना सुद्धा मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. तसं संतुलन मॅरोझॅनसारखं जे रसायन आहे ते सकाळ संध्याकाळ नियमाने 1-1 चमचा घेतला तर त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. तसंच आयुर्वेदामध्ये गुगुलचे वेगवेगळे कल्प सांगितलेले आहेत, तर तशा प्रकारचं कुठलं तरी औषध तुम्ही सुरू केलं तर त्याचाही फायदा मिळेल. जसं संतुलनचं वातबल नावाची जी गोळी आहे ती तुम्ही सकाळ संध्याकाळ नियमाने घेतली तर त्याचाही फायदा होऊ शकेल. जिथे पाय तुमचा एक्झॅक्टली दुखतो आहे तिथे संतुलन शांती तेलासारखं एखादं वातशामक पण अस्थींना पोषक अशा प्रकारे तयार केलेलं जर का तेल तुम्ही लावलं तर तुम्हाला त्याचाही मदत नक्की आहे जी मिळू शकेल. आता कसं स्लिप डिस्कचा सुद्धा ऑलरेडी तुम्हाला त्रास होता किंवा आहे आणि तुम्ही पादाभ्यंग ऑलरेडी करता आहात म्हणजे नसातनं येणारा जो दोष आहे तो नक्की तुम्हाला कमी व्हायला मदत मिळेल. पण तरीही एक आरोग्य व्यवस्थित टिकून राहण्याच्या दृष्टीने आणि खालच्या आपल्या जो पाठीचा कणा असतो त्याच्यातनं सगळ्या नसा पायापर्यंत खाली जात असतात, तर त्यांनाही मदत म्हणून खरं संतुलन कुंडलिनी तेलासारखं एखादं जे तेल आहे ते अगदी नियमाने तुम्ही लावायला सुरू करा तर तुम्हाला जाणीव होईल की ही सगळी मदत जर का आपण पायापर्यंत पोहोचवली तर हे दुखणं वगैरे आहे ते तुमचं नक्की कमी व्हायला मदत मिळू शकेल. आणि नाहीतर काही केसेसमध्ये याच्याने नाही फरक पडला तर वेगवेगळ्या थेरपीज आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत की जेणेकरून हा सगळा त्रास आहे तो लोकली आपण थेरपीज करून कमी करू शकतो. तर कारलेल्या अशा बऱ्याचशा केसेस आहेत की ज्या आपण ट्रीट केलेल्या आहेत की अगदी पाय
जमिनीवरती ठेवणं सुद्धा असह्य होत असताना सुद्धा आपण व्यवस्थित थेरपीज करून ते सगळं दुखणं आहे ते बंद करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. तर ताई, या 3-4 गोष्टी तुम्हाला आता ज्या सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही लगेच सुरू कराव्या, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि नाही झाला तर तुम्ही नक्की भेट आत्मसंतुलनाने दिली तर जास्त बरं राहील. अगदी. तर त्यामुळे तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यासाठी सध्या तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि नक्कीच एकदा मॅमची अपॉइंटमेंट घ्या. आत्मसंतुलन केंद्र कार्यालयाला तुम्ही भेट द्या. तिथे जाऊन हे दाखवून त्याच्यावर योग्यपणे उपचार तिथे केले जातात. तर त्यामुळे लगेचच हे नंबर नोट करून घ्या. आणि अशाच प्रकारे तुमच्या पुढच्याही प्रश्नांचं आम्ही उत्तर देणार आहोत. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन आम्ही लगेच परत येतोय. पाहत रहा साम संजीवनी. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आरोग्याचा श्री गणेशा या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर मालविका तांबे मॅम. मॅम, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. खरं तर कंटिन्युअसली फोन येत आहेत आणि आता फोन आलेला आहे पुढचा. विजया मॅम आहेत नाशिकवरून. मॅम, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, मला आहे ना थायरॉइड आहे. अच्छा. हां. थायरॉइडसाठी मला काय करावं लागेल? 100च्या वर गोळी खाते मी. अच्छा. त्याच्यासाठी मी प्रश्न विचारले का थायरॉइड साठी काय करावं लागेल? ताई, तुमचं वय किती आहे आणि तुम्ही किती वर्ष तुम्हाला थायरॉइडचा त्रास आहे? मला थायरॉइडला 8 वर्षे झाले. वय आहे माझं 60. ओके. 60 वर्षाचं आहे. बरं. चालेल. आता कसं आहे बघा, थायरॉइडचा त्रास हा सध्याच्या काळामध्ये आपण पाहिलं तर खूप प्रमाणात वाढतो आहे. कारण की अग्नीशी संबंधित दोष आपण आता सध्याच्या काळात पाहिलं तर खूपच वाढलेले आहेत. कारण की आपल्या खाण्यापिण्यामध्ये खूप दोष येतोय. सकाळ संध्याकाळ जे काही आपली दिनचर्या आपण प्रॉपरली फॉलो केली पाहिजे ती सुद्धा फॉलो केली जात नाही आहे. आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये आपल्याला थायरॉइडचा दोष फार प्रमाणात आढळायला लागलेला आहे. त्यामुळे आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये फक्त कुठला तरी हॉर्मोन वर खाली करण्याकरता आपण मदत नाही करत, तर शरीरामधल्या अग्नीवरती व्यवस्थित काम करायला आपण मदत करतो. औषधोपचार त्याच्यामध्ये नक्कीच मदत करत असतो. पण सकाळी न चुकता रोज कमीत कमी एक 5 ते 10 मिनटं प्राणायाम करणं हे खूप महत्त्वाचं असतं. शक्य झाल्यास कमीत कमी 20 ते 25 मिनटं चालायला जाणं याचाही खूप आपल्याला फायदा होताना दिसतो. आणि आयुर्वेद आणि योग हे एकत्र चालणारे शास्त्र आहेत. त्यामुळे आपण जे सूर्य नमस्कार आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेले आहेत ते कुठे सूर्य कुठे लांब, त्याच्या अगदी आपण सूर्यनमस्कार घातले तर त्याच्याने काही सूर्य देवता आपल्यावरती प्रसन्न होणार आहे असं नसतं. पण आपल्या शरीरातली जी अग्नी आहे ते जे स्पेसिफिक त्याचा जो कोड आहे की कसं तुम्ही वर जायचं खाली जायचं, त्याच्याने शरीरातली अग्नी जी आहे ती संतुलित राहायला मदत मिळत असते. त्यामुळे अगदी रोज न चुकता खरं सूर्यनमस्कार सुद्धा प्रत्येकाने घालणं अत्यंत गरजेचं आहे. तरी ताई, मी तुम्हाला आता असं म्हणेन की स्त्री आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला संतुलन फेमिसॅन सारख्या तेलाचा जो योनी पिचू आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तो अगदी तुम्ही नियमाने वापरायला सुरू करा. तसंच घसा जो असतो आपला म्हणजे आपलं फ्रंट जे थ्रोटचं असतं तिथे हलक्या हाताने संतुलन रोज ब्युटी तेलासारखं तेल सुद्धा तुम्ही अगदी नियमाने जिरवायला सुरू करा. आणि प्रशांत चूर्ण म्हणून जे आहे आपल्या संतुलनचं एक हे आहे औषध, त्याच्यामध्ये आपल्या शरीरातल्या सगळ्या अग्नीला व्यवस्थितपणे बॅलन्स करायला त्याच्याने मदत मिळत असते. तर तेही तुम्ही नियमाने थोड्याशा दूध साखरेबरोबर घ्यायला सुरू करू शकता. पण तरीही अग्नीचं संतुलन आपल्याला व्यवस्थित हवं असलं तर त्याच्याकरता प्रकृतीच्या दृष्टीने आपल्याला अनुरूप सगळं उपचार योजना जी आहे ती करावी लागते की जेणेकरून हा सगळा त्रास कमी व्हायला मदत मिळू शकते. तर माझा असा तुम्हाला सल्ला राहील की तुम्ही लगेचच तज्ज्ञांना भेटून आणि याच्यावरती जर का आयुर्वेदिक उपचार घेतले तर नक्की हा सगळा त्रास कमी व्हायला तुम्हाला मदत जी आहे ती मिळू शकेल. अगदी मॅम. पुढचा कॉल पुण्यावरून आहे. मोहिनी मॅम आहे. तुमचा प्रश्न विचारा मॅम. हा मॅम, नमस्ते. मला विचारायचं होतं की पाईल्सवर काय औषध आहे का? कोम आहे त्याच्यावर. कशावर मॅम? तुमचा प्रश्न एकदा पुन्हा विचारा. पाईल्स. ओके. कोंब आहे. बरं ताई, तुमचं वय किती आहे आणि किती वर्ष तुम्हाला हा त्रास होतोय? आता 3 वर्ष होतोय त्रास. आम्ही आयुर्वेदिक होमिओपॅथिक दोन्ही औषधं केली आहे मॅम, तरी काय फरक पडत नाहीये. आणि कोंब आहे मॅम, खूप त्रास म्हणजे होतो. अगदी ठीक आहे. आता बघा, आयुर्वेदामध्ये ह्याला त्रासेलाच मूळ व्याध असं सांगितलेलं आहे. म्हणजे मुळात असलेली व्याधी आणि ही पटकन बरी होत नाही. कारण की आपण कसं बाकी कुठे आपल्याला जखम झाली तर आपण त्या जागेला वापरत नाही किंवा आपण त्याला बाजूला ठेवतो की कुठे टच होऊ नको वगैरे.
पण आपल्याला रोज आहार पण घ्यावाच लागतो आणि रोज मलत्याग सुद्धा करावाच लागतो आणि त्यामुळे इथलं हिलिंग जे आहे हे थोडंसं अवघड पडतं. त्यामुळे महत्त्वाचं हे आहे ताई की आपल्याला आहारात खूप काळजी घेतली पाहिजे की कुठल्याही प्रकारचं तिखट आहे ते खूप कमी प्रमाणात ठेवलं पाहिजे. कारण की जिथे जखम असते तिथे नॅचरली तिखट जर का लागलं तर त्याचा त्रास नॅचरली वाढतो आणि ते वूंडसुद्धा आहे ते सुद्धा परत हील जे आहे ते व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आहारामध्ये चमचमीत पदार्थ, तिखट पदार्थ, खूप जास्त आंबवलेले पदार्थ हे अत्यंत कमी मात्रेमध्ये ठेवा. सात्विक पदार्थ आपण ज्याला म्हणतो म्हणजे दूध झालं, ताक झालं, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खाण्यामध्ये ठेवल्यात तर जास्त बरं राहील. आणि रोज रात्री झोपताना न चुकता तुम्ही संतुलनचं सॅनकुल चूर्णासारखं जे चूर्ण आहे ते नक्की घ्यावं. आणि तसंच पादाभ्यंग म्हणून जे घृत आहे आयुर्वेदात आपल्याला सांगितलेलं म्हणजे शतधौत घृत ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा तुम्ही अगदी दिवसातनं 2 ते 3 वेळा कमीत कमी लावा तुमच्या गुदभागी. आणि एस्पेशली टॉयलेटला जाऊन आल्यानंतर शरीरातली हीट कमी करण्याच्या दृष्टीने कूलसॅनसारखं एखादं सिरप घेणं किंवा संतुलनचं एखादं पित्तशांती वगैरे सारखी तुम्ही टॅबलेट घेतली तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकेल. पण नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला याच्याकरता घ्या म्हणजे तुम्हाला याच्यातनं लवकर त्रासातनं बाहेर पडता येऊ शकेल. तर काळजी व्यवस्थित घेतली तर हाही त्रास तुमचा कमी व्हायला काहीच फार वेळ जो आहे तो लागणार नाही. अगदी. तर खूप छान प्रकारे मॅमनी तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही मला माहिती आहे खूप लोकांच्या प्रश्नांचं उत्तर देणं बाकी आहे. त्यासाठी सध्या तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. प्रत्यक्ष मॅमचं मार्गदर्शन घ्या. त्यासाठी तुम्हाला आत्मसंतुलन केंद्र कार्यालयाला भेट द्यावी लागेल. तर अपॉइंटमेंट घ्या आणि नक्कीच एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तिथे जाऊन तिथल्या वातावरणात तुम्ही अजूनही छान प्रकारे आणि छान उपचार बरे होऊन याल याची आम्हाला नक्कीच खात्री आहे. मॅम तुम्ही ते आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलं. खूप छान प्रकारे त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली त्यासाठी मनापासून आभार. मलाही आनंद आहे. आणि साम संजीवनीमध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.